गुड मॉर्निंग गाईज. आता आपल्याला बघायचं आहे इंटरफेसिंग एल ई डी विथ 8085 थ्रू 8255 असं बघायचं आहे. तर आपल्याला बघूयात त्याच्या अगोदर युनिव्हर्सिटी क्वेश्चनमध्ये काही जे आपल्या हँडशेकिंग सिग्नल काय असतं ते थोडंसं आपल्या बेसिक नॉलेजसाठी बघून घेऊयात. तर बघू व्हॉट आर हे हँडशेकिंग सिग्नल्स. तर याच्यामध्ये बघा, द हँडशेकिंग सिग्नल आर dedicated signals to coordinate data transfer between two devices with different speed. ओके, म्हणजे हँडशेकिंग सिग्नल केव्हा वापरतात, जेव्हा मायक्रो प्रोसेसरचं आणि आय ओ डिव्हाइसचं काय होत नाही, स्पीड मॅच होत नाही तेव्हा, किंवा आय ओ डिव्हाइसचं एकमेकाशी स्पीड मॅच होत नाही तेव्हा काय केलं जातं, हँडशेकिंग सिग्नल वापरलं जातं. जे सिग्नल वापरलं जातं त्याला बोलतात हँडशेकिंग सिग्नल. ओके, मग बघूयात. द फॉलोइंग आर द कॉमनली यूज हँडशेकिंग सिग्नल. मग कॉमनली यूज हँडशेकिंग सिग्नल जे आहेत ते कोणते आहेत ते बघूयात. तर पहिलं आहे STB बार, म्हणजे स्ट्रोब इनपुट. आता याच्यामध्ये काय असतं, This signal is generated by peripheral device that has transmitted a byte of data. म्हणजे हे काय केलं जातं, जे पेरिफेरल आहे, पेरिफेरल डिव्हाइस आहे, हे काय केलं जातं, सिग्नल जनरेट केलं जातं की जेव्हा बाईट काय होतं, म्हणजे जेव्हा त्याला बाईट ऑफ डेटा ट्रान्समिट करायचं असतं तेव्हा. नंतर IBF म्हणजे इनपुट बफर फुल. मग this signal is an acknowledgement by the 8255 to indicate that the input latch has received the data byte. आता IBF म्हणजे काय, हा एक हँडशेकिंग सिग्नल आहे. म्हणजे हे कोणाकडनं पाठवलं जातं, 8255 कडनं. कुठे, म्हणजे इनपुट बफर फुल 8255 कडनं मायक्रो प्रोसेसरकडे किंवा आय ओ डिव्हाइसकडे. म्हणजेच काय, दिस सिग्नल जनरेटेड बाय द पेरिफेरल डिव्हाइस. दिस सिग्नल इज an acknowledgement by the 8255 to indicate that the input latch has received the data byte. राईट, म्हणजे अक्नॉलेजमेंट बाय म्हणजे 8255 पाठवतो कोणाला, 8085ला अक्नॉलेजमेंट की काय, की डेटा जे आहे ते इनपुट लॅच जे आहे ते रिसिव्ड बाय म्हणजे रिसीव केलेला आहे असं. नंतर आउटपुट बफर फुल म्हणजे काय, दिस इज ॲन आउटपुट सिग्नल that goes low when the microprocessor writes data into the output latch of 8255. म्हणजे काय होतं की हे आउटपुट सिग्नल आहे की जेव्हा काय करतं, जे मायक्रोप्रोसेसर आहे डेटा राईट करतं आउटपुट लॅचमध्ये कोणाच्या, 8255च्या. ओके, नंतर OBF बार हेच आहे ना. आता आपण OBF बारच वाचलं. आता नंतर आहे ACK बार म्हणजे अक्नॉलेज. हे अक्नॉलेज काय बघूया, धिस इज ॲन इनपुट सिग्नल फ्रॉम द पेरिफेरल दॅट मस्ट आउटपुट अ लो व्हेन द पेरिफेरल रिसीव्ह द डेटा फ्रॉम द 8255. हे काय करतं, अक्नॉलेजमेंट सिग्नल पाठवतं. कोण, आपलं पेरिफेरल पाठवतं. म्हणजे दिस इज ॲन इनपुट सिग्नल फ्रॉम पेरिफेरल, म्हणजे इनपुट सिग्नल आलेलं असतं पेरिफेरल कडनं, आणि दॅट मस्ट आउटपुट अ लो व्हेन द पेरिफेरल रिसीव्ह द डेटा फ्रॉम 8255 पोर्ट. म्हणजे हे काय अक्नॉलेजमेंट पाठवतं कोणाला, 8255ला, किंवा जेव्हा काय डेटा 8255 कडनं रिसीव्ह झाला तेव्हा. ओके, नंतर बघूया आता इंटरफेसिंग LED विथ 8085 थ्रू 8255 आहे.
तर बघूया आता. द LED आर इंटरफेस विथ 8085 युजिंग 8255 PPI दॅट इज प्रोग्रॅमेबल पेरिफेरल इंटरफेस. आता याच्यामध्ये अगोदर डायग्राम बघून घेऊया आपण. आता 8085 हा मायक्रो प्रोसेसर आहे. नंतर त्याला ALE पिन जो आहे ॲड्रेस लाईटला कनेक्ट केलेली आहे. नंतर AD0 to AD7 बायडायरेक्शनल जो डेटा ते काय ते जोडलेलं आहे लॅचला जोडून, म्हणजे याच्यामध्ये तो डेटा याच्यामध्ये युनिडायरेक्शनल असतो. डेटा बायडायरेक्शनल आहे आणि ॲड्रेस युनिडायरेक्शनल असतो, म्हणून ते डेटासाठी तो बायडायरेक्शनल दाखवलेला आहे. राईट. नंतर ॲड्रेस लॅचसाठी काय असतं, ते ॲड्रेस लॅच काय करतं, ते जे लोअर ॲड्रेस बीट जो लो मल्टिप्लेक्स ॲड्रेस लाईन्स आहे म्हणजे AD0 to AD7 त्याला काय करतं, म्हणजे ALE जर 1 झालं तर त्याला काय करतं, फक्त ॲड्रेसच पाठवतं 8255कडे. म्हणजे इथं मग काय दिलं बघा, ॲड्रेस म्हणजे ॲड्रेस लाईननंतर A2 to A7 याच्यामध्ये एक नॅन्ड गेट लावलेला आहे. आणि नॅन्ड गेट थ्रू काय ते कशाला दिलं आहे सिग्नल, ते सिग्नल दिलं आहे चिप सिलेक्टला ॲक्टिव्ह लो. आणि ते जर काय असेल, ते जर 0 आला असेल त्या नॅन्ड गेटचं आउटपुट, तरच ते 8255 काय होतं सिलेक्ट होतं, म्हणजे ॲक्टिव्ह होतं, चिप सिलेक्ट होतं. नंतर A1 जे आहे लोअर बाईटचं लॅच थ्रू A1 म्हणजे 8085चं नंतर लॅच आपण वापरले त्याच्यामुळं ते डेटा आणि ॲड्रेसमधून सेपरेट झाले, म्हणजे ते प्युअर लोअर बाईट ॲड्रेस लाईन झालं. राईट. मग ते A0 आणि A1 जे आहे तर ते 8255चे जे सिग्नल आहेत ॲड्रेस लाईन्स म्हणजे A0 आणि A1 त्याला कनेक्ट केलेलं आहे डायरेक्ट. नाही. नंतर त्याच्या थ्रू ते लाईन काय म्हणजे लॅच झालं की नंतर दुसऱ्या प्रोसेसला काय होतं, मग D0 to D7 डेटा ट्रान्सफरसाठी सिग्नल आपण ॲरो दाखवला आहे आणि तो कोणाला कनेक्ट केला आहे, 8255च्या D0 to D7 लाईन्सला. राईट. आणि नंतर जे 8085चे जे RD बार आणि IOM बार आहे, तर RD बार काय केलं आहे, एक बबल लावलं आहे आणि IOM बार हा एक इनपुट कनेक्ट केलं आहे नॅन्ड गेटला आणि ते दिलं आहे कशाला दिलं आहे, RD बारला दिलं आहे, कोणाच्या 8255च्या. आणि नंतर IOM बार जो आहे तो कॉमन करून तो दुसऱ्या नॅन्ड गेटच्या एका इनपुटला दिलं आहे आणि दुसऱ्या नॅन्ड गेटचं दुसरं जे इनपुट आहे तो WR सिग्नलला बबल, म्हणजे त्याच्या अगोदर काय दिलं, बबल देऊन नॅन्ड गेटला म्हणजे दिलेला आहे. मग तो नॅन्ड गेटचा आउटपुट WR बारला कनेक्ट केलेला आहे. आणि नंतर इथं आपण एकच पोर्ट वापरला आहे. कोणता पोर्ट, पोर्ट A वापरला आहे 8255. कोणताही पोर्ट वापरू शकता, पोर्ट A, पोर्ट B. आणि हे जे आहे ना, जेव्हा LED इंटरफेसिंग किंवा स्विच इंटरफेसिंग करत असतो तेव्हा हे जे आहे 8255 सिम्पल IO मोडमध्ये काम करतं. क्लिअर. मग PA0ला एक LED घेतला, मग LEDचा एक ॲनोड जे आहे तो इकडं पोर्टला लावला आणि दुसरा जे टोक आहे तो कशा थ्रू एक लाईट इमिटिंग रेजिस्टर वापरून ते ग्राउंड केलं आहे, म्हणजे कॅथोड. राईट. असं प्रत्येकाला A0, A1, PA1, PA0, PA1, PA2, PA3, PA4, PA5, PA6, PA7 असे LED लावलेत आणि त्याचे जे प्रत्येकाचे जे कॅथोड आहेत त्याला म्हणजे करंट लिमिटिंग रेजिस्टर लावले, तिथं कॉमन करून ग्राउंड केलेले. ओके. तर हे झालं सगळं डायग्रामचं डिस्क्रिप्शन. आता असं केलं जातं LEDचं इंटरफेसिंग काय वापरून, 8255 वापरून. कोणाबरोबर, 8085 बरोबर. क्लिअर. आता नंतर काय वाचूयात आता काय, द LEDs आर इंटरफेस विथ 8085 युजिंग 8255 PPI. नंतर 8255 PPI इज इंटरफेस युजिंग ॲड्रेस लाईन्स, डेटा लाईन्स अँड कंट्रोल लाईन्स RD अँड WR बार. राईट. म्हणजे काय 8255 PPI काय
आपल्याला LED इंटरफेस करायचं असेल तर काय वापरून केलं, ॲड्रेस लाईन, डेटा लाईन, कंट्रोल लाईन म्हणजे RD आणि WR. नंतर LEDs आर कनेक्टेड टू एनी वन ऑफ द पोर्ट बाय कॉन्फिगरिंग द पोर्ट इन सिम्पल IO मोड. आपल्याला कोणतं पण म्हणजे पोर्ट, याच्यामध्ये किती पोर्ट आहे, 8255 मध्ये 3 पोर्ट, पोर्ट A, पोर्ट B आणि पोर्ट C, राईट. तर ते सिम्पल IO पोर्ट मध्ये सिलेक्ट करून आपल्याला कोणते याला इंटरफेसिंग करता येतं LED. नंतर अँड इंटरफेसिंग डायग्राम विथ 8 LEDs इज शोन बिलो. आता 8 LEDची इंटरफेसिंग डायग्राम आपण बघितले. तर नंतर LEDs आर कनेक्टेड टू ग्राउंड थ्रू करंट लिमिटिंग रेजिस्टर. मग LEDचे जे कॅथोड आहेत ते काय केलेले आहेत, म्हणजे करंट लिमिटिंग रेजिस्टर थ्रू काय केलेलं, ग्राउंड केलेले, कॉमन नंतर कॉमन केलं आणि ग्राउंड केलं, राईट. व्हेन लॉजिक 1 इज सेंड टू एनी पिन ऑफ पोर्ट A, जर पोर्ट Aच्या पिनला कोणते A0 A1 PA1 PA0 PA1 PA2 PA3 PA4 PA5 PA6 PA7 ह्या 8 पिनीपैकी जर एक बीट दिलं कोणाला पण, लॉजिक 1 जर दिलं तर काय होतं, LED विल कंडक्ट द करंट अँड इट विल ग्लो. मग काय होतं, LED कंडक्ट होतं आणि LED ग्लो होतं. जर 1 दिलं, मग 1 मिळालं तर पोर्ट Aच्या कोणत्याही पिनला, ओके. नंतर व्हेन लॉजिक 0 इज सेंड टू एनी पिन ऑफ पोर्ट A देन LED विल बी ऑफ. म्हणजे जर लॉजिक 0 दिलं पोर्ट Aच्या पिनला कोणत्या पण, तर काय होतं, LED ऑफ होतं. म्हणजे काय, तो रिव्हर्स बॅसमध्ये, आणि 1 दिलं तर फॉरवर्ड बॅसमध्ये होत असतं, ओके. तर आता नंतर बघूया काय. तर असं आहे हे LEDचं इंटरफेसिंगची डायग्राम, ओके. याच्यामध्ये आपल्याला अशी डायग्राम आहे. आता पुन्हा एक दुसरी डायग्राम म्हणजे स्विच आणि LEDची, सिंगल LEDची कशी डायग्राम, ब्लॉक डायग्राम काढलेली असतं ते फक्त डायग्राममध्ये बघू. आता इथं बघा, मायक्रो प्रोसेसर MPU म्हणजे मायक्रो प्रोसेसर आहे, तो जनरल डायग्राम काढलेली 8085ची. नंतर ॲड्रेस बस, नंतर ॲड्रेस डिकोडर म्हणजे ते लॅच वापरलेलं आहे. नंतर काय केलेलं आहे, नंतर ते ॲड्रेस लॅचवरनं एक कुठे दिलं आहे आपण, एक दिला IO पोर्टला आणि नंतर दुसरं पण दुसऱ्या IO पोर्टला दिलेलं आहे. जर आपल्याला स्विच आणि जर LED आपल्याला इंटरफेस करायचा असेल त्याच्यासाठी आपल्याला असं कनेक्शन करणं गरजेचं. मग डेटा बस थ्रू मायक्रो प्रोसेसरची जी डेटा बस आहे ते डेटा बस थ्रू नंतर IO पोर्टच्या इनपुटला एक दिलं आणि नंतर आउटपुट पोर्टला दिलं, राईट. इनपुट आउटपुट पोर्टला आपण ॲड्रेस डिकोडर वापरलेलं असतं, तो इनपुट आउटपुटला पोर्टला दिला आणि इनपुट आउटपुट, कारण 3 पोर्ट आहेत तर त्याच्यापैकी 2 पोर्ट सिलेक्ट करायचे, राईट. आणि नंतर एक जे पोर्ट आहे पहिलं, तो जिथं आपल्याला काय करायचं आहे, स्विच इंटरफेस करायचं आहे, तर ते तिथं काय करावं लागेल, आपल्याला तिथं द्यावा लागतो इनपुट पोर्ट, म्हणजे ते इनपुट पोर्टला द्यावं लागतं स्विच. मग इनपुट पोर्टला काय इंटरफेस करायचं, स्विच इंटरफेस करायचं, DIP स्विचेस म्हणजे ड्युअल इनलाईन पॅकेज स्विचेस. आणि नंतरचं जे इंटरफेसिंग आहे ते कुठं केलं, IO पोर्टला, आणि तो ॲज आउटपुट पोर्ट म्हणून वापरला जातो. आणि तिथं आपल्याला काय करायचं आहे, LED इंटरफेस करायचं आहे, ओके. अशी डायग्राम आहे. आणि नंतर याचा जो RD बार आहे मायक्रो प्रोसेसरचा, तो इकडं रीड सिग्नलला दिलेला जोडायचं, आणि WR बार जो आहे राईट, तो इकडं राईट सिग्नल कोणाच्या A8255. याच्यामध्ये 8255 असं मेन्शन नाही केलं, पण पोर्ट जे इनपुट पोर्ट आणि आउटपुट पोर्ट आहे ते पोर्ट Aचे म्हणजे 8255चेच पोर्ट आहेत, ओके. अशी डायग्राम काढली जाते. आता आपण बघूया दुसरी डायग्राम, म्हणजे याचं थोडंसं डिस्क्रिप्शन बघूयात आणि मग स्टॉप करूयात. IO पोर्ट्स म्हणजे काय, इंटरफेसिंग अँड ॲड्रेसिंग. आता याच्यामध्ये काय, टू रीड दॅट इज रिसीव बायनरी डेटा फ्रॉम अँड इनपुट पेरिफेरल मायक्रो प्रोसेसर. मग काय होतं, डेटा रीड करण्यासाठी मायक्रो प्रोसेसर जेव्हा डेटा रीड करतं, बायनरी डेटा कोणाचं इनपुट पेरिफेरलमधनं, तर तेव्हा काय होतं बघा, द MPU म्हणजे मायक्रो प्रोसेसर प्लेसेस द ॲड्रेस ऑफ द इनपुट पोर्ट ऑन ॲड्रेस बस. अगोदर काय करतं मायक्रो प्रोसेसर, ॲड्रेस टाकतं इनपुट पोर्टचं, प्लेस करतं कशावर, ॲड्रेस बसवर. नंतर
एनेबल द इनपुट पोर्ट. मग इनपुट पोर्ट एनेबल होतं बाय ॲसर्टिंग द आर डी सिग्नल. म्हणजे जेव्हा आर डी सिग्नल आपण देतो तेव्हा काय होतं, इनपुट पोर्ट जे आहे ते काय होतं व्हेरीफाय होतं किंवा 8255चं तो काय होतं सिलेक्ट होतो किंवा आर डी बार सिग्नल देतो. रीड रीड युजिंग डेटा बस. आणि मग त्याच्यातला जो डेटा आहे त्या पोर्टमधला इनपुट पोर्टमधला तो डेटा रीड केला जातो. अगोदर काय केलं जातं बघा, द मायक्रो प्रोसेसर दॅट इज MPU प्लेसेस ॲड्रेस ऑफ ॲन इनपुट पोर्ट. पहिला ॲड्रेस देतं ॲड्रेस बसवर, राईट. नंतर एनेबल द इनपुट पोर्ट, इनपुट पोर्ट एनेबल करतं बाय ॲसर्टिंग आर डी सिग्नल रीड सिग्नल. आणि नंतर काय करतं अँड रीड डेटा युजिंग डेटा बस. ओके. नंतर काय टू राईट दॅट इज सेंड बायनरी डेटा टू ॲन आउटपुट पेरिफेरल. मग आउटपुट पेरिफेरलला डेटा जर आपल्याला पाठवायचा असेल मायक्रो प्रोसेसर थ्रू तर कसं केलं जातं, तर काय MPU दॅट इज मायक्रो प्रोसेसर प्लेसेस द ॲड्रेस ऑफ आउटपुट पोर्ट. मायक्रो प्रोसेसर आउटपुट पोर्टचा जो ॲड्रेस आहे तो प्लेस करतो कुठं, ऑन ॲड्रेस बस. नंतर प्लेसेस डेटा ऑन द डेटा बस. मग काय करतं डेटा प्लेस करतं डेटा बसला अँड ॲसर्ट द राईट सिग्नल. आणि मग काय करतं राईट सिग्नल देतं कोणाला, आउटपुट डिव्हाइसला आउटपुट पोर्टला म्हणजे 8255च्या पोर्टला आउटपुट पोर्टला. ॲसर्ट द WR सिग्नल टू एनेबल द आउटपुट पोर्ट, राईट. मग 8255ला देतं म्हणजे काय करण्यासाठी, आउटपुट पोर्ट एनेबल करण्यासाठी. तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं दॅट इज रिमेंबर रायटिंग टू द पोर्ट. मग रायटिंग करण्यासाठी काय केलं जातं, व्हेन द मायक्रो प्रोसेसर सेंड्स आउट ऑर ट्रान्सफर डेटा टू ॲन आउटपुट पोर्ट. म्हणजे जेव्हा मायक्रो प्रोसेसर डेटा सेंड करतं किंवा ट्रान्सफर करतं कुठे, आउटपुट पोर्टला, तेव्हा रायटिंग होते. आणि रीडिंग फ्रॉम द पोर्ट म्हणजे काय, व्हेन द मायक्रो प्रोसेसर रिसीव डेटा फ्रॉम द इनपुट पोर्ट. रीड करणं म्हणजे मायक्रो प्रोसेसरकडं IO डिव्हाइसकडनं जे इनपुट म्हणजे जे 8255चं इनपुट पोर्ट आहे तिकडनं डेटा रिसीव करतं, रीड करतं म्हणजे. आणि राईट करतं म्हणजे आउटपुट पोर्टला राईट करतं. ओके. असं आहे हे इंटरफेसिंग आणि ॲड्रेसिंग. याच्यामध्ये काही क्युरी असेल तर विचारू शकता. असा हा आपला जो सिलेबस आहे BSc सेकंड इयरच्या म्हणजे सेमिस्टर थर्ड हा सिलेबस संपलेला आहे. याच्यामध्ये जर कोणत्या युनिटमध्ये क्युरी असेल तुम्हाला तर कधी पण विचारू शकता. ओके ठीक आहे. तर स्टॉप करूयात आता आपण.